त्या उमेदवारी संदर्भात भारतीय जनता पार्टीमध्ये कोण येत नसतं. केवळ उमेदवारी मिळावी म्हणून नाही, तर विकासाचं राजकारण जे सर्व प्रमुख पक्षाची प्रमुख मंडळीच आता भाजपमध्ये येतात. ज्या ज्या पक्षामध्ये चांगली लोक आहेत, ज्यांना विकासाचं राजकारण हवंय, ज्यांना देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, राष्ट्रभक्तीवर विश्वास आहे आणि माननीय देवाभाऊंच्या विकासावर विश्वास आहे, ती चांगली लोक आज मोठ्या प्रमाणावर येतात. आणि आपण बोलताय तसं विरोधी पक्षनेते मुंबईचे अध्यक्ष आज येणं हे भारतीय जनता पार्टीसाठी फार मोठं आहे. संभ्रम त्यांच्या भूमिका त्या ठिकाणी कन्फ्यूज आहेतच, परंतु केवळ राजकीय उद्देशाने राखी जाधव आलेली नाही, तर विकास कोण करू शकतो, तर भारतीय जनता पार्टी महायुतीत करू शकते. ते समोर दिसतंय. मुंबईमध्ये देवाभाऊंच्या विषयी प्रचंड अशा प्रकारची लोकप्रियता, विश्वास राज्यातल्या जनतेच्या मनात आहे. तो आज राखेताईंच्या मनात असल्या कारणाने विकासासाठी आणि मुंबईसाठी त्या भाजपमध्ये प्रवेश करतात. दुसरी देखील अनेक नावं समोर येत आहेत. एक परत आरोप सुरू झालाय की जास्तीत जास्त मराठी आणि विरुद्ध अमराठी असाच संघर्ष आहे. अमराठी लोकांना खूप तिकीट भाजपने दिलेत असा सूर एक उमटला. कुठल्याही प्रकारचा संघर्ष नाही. भारतीय जनता पार्टी सर्व बाजूंनी समतोल साधत मराठीचा सन्मान करतच मुंबईचं, महाराष्ट्राचं राजकारण करते, करत राहील. त्याच्यामुळे ज्या वेळेला पूर्ण यादी बाहेर येईल त्यावेळेला आपल्याला जे वाटतं त्याविषयी आपला प्रमेय कारण आता राहिला का उद्याचा शेवटचा दिवस आहे. म्हणूनच विचार मला वाटतं आज रात्रीपर्यंत सुद्धा होऊ शकतं. अगदीच एखादा काही विषय राहिलेत तर उद्या शेवटचा दिवस आहे. आम्हाला काय पर्याय काय? नाही, अजून तसं काही ठरलेलं नाहीये. आपल्याला बऱ्यापैकी आता 80% 90% तर आज त्या ठिकाणी लोक फॉर्म भरायला गेलेले आणि आता राहिलेल्या गोष्टी तुम्हाला संध्याकाळपर्यंत क्लिअर. ठाकरे गटाकडून अनेक मुस्लिम याचं देखील समोर आलंय. वारंवार हिंदुत्व समोर आलं कुठं? आम्ही ठाकरे गटाकडून अनेक मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिली गेली आहेत. एमआयएममधून देखील आयात उमेदवार. ठाकरेंचा विश्वास आता मराठी मतांवर राहिलेला नाही, हिंदू मतांवर राहिलेला नाही. त्याच्यामुळं मतांचं लांगुल चालन असं केल्यानं होतं आणि त्यांना मराठीच्या मताची पर्वा नाही, हिंदूच्या मताची पर्वा नाही. त्यातनं त्यांना सुचलेलं शाणपण आहे. विपरीत शाणपण. मार्गदर्शन करताना असं म्हटलं की मुंबईकडे आता लक्ष देणं गरजेचं आहे. मुंबई वाचली पाहिजे, कारण आपण जर पाहिलं तर त्यांच्याकडे नरेंद्र मोदी आहेत आणि ईव्हीएम मशीन आहे आणि त्यामुळे ते मार्च करतात असं म्हटलंय राज ठाकरे. मला वाटतं वैफल्यातनं अशा प्रकारची वक्तव्य येत आहेत आणि मुंबईकडे लक्ष कुणी दिलं? आमचंच लक्ष आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं लक्ष मुंबईवर आहे. एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री म्हणून आहेत आणि गेल्या काही वर्षात मुंबईचा चेहरा बदलतोय. ते मुंबईकडे लक्ष देवाभाऊंचं असल्यामुळेच, त्या ठिकाणी मोदी साहेबांचं असल्यामुळेच आहे. 25-30 वर्षात आपण काय केलं, काय लक्ष दिलं ते मुंबईकरांना नीट माहीत आहे. भाजपच्या नगरसेविका सुरेखा पाटील नगरसेविका आहेत भाजपच्या, त्या कुठेतरी नाराजी दिसत आहेत. उघड पत्रही त्यांनी आता सोशल मीडियावर पोस्ट केले. मला त्याची कल्पना नाहीये. आम्ही बैठकीत आहोत. मी समजून